काही मंडळांकडून चूक झाली, पण त्या चुकीची शिक्षा संपूर्ण 32 शिराळ्याला का? काल 32 शिराळ्याची नागपंचमी मोठ्या उत्साहात पार पडली. हो, काही मंडळांनी नर्तिका बोलवल्या आणि तिथे असले नृत्य झालं. ही गोष्ट चुकीची होती आणि चुकीचीच आहे. शिराळकरांनीही ती चूक मान्य करून माफी मागितली आहे आणि भविष्यात अशी चूक होऊ नये हीच अपेक्षा आहे. पण काही मंडळांची चूक म्हणजे संपूर्ण शिराळ्याची संस्कृती चूक आहे असं आपण म्हणू शकतो का? याच नागपंचमीमध्ये काही मंडळांनी आपली परंपरा जपली, काहींनी सुंदर जिवंत देखावे सादर केले, मानाची पालखी मोठ्या श्रद्धेने गावातून काढली. हजारो लोकांनी हा उत्सव भक्तीने आणि उत्साहाने साजरा केला. पण दुर्दैव हे आहे की चुकीचे काही मिनिटाचे व्हिडिओ हजारो वेळा व्हायरल झाले आणि चांगल्या परंपरेचे तासनतास चालणारे कार्यक्रम फार कमी प्रमाणात दाखवण्यात आले. चूक झाली असेल तर त्यावर नक्की बोला, पण संपूर्ण गावाला दोषी ठरवू नका. शिराळ्याची नागपंचमी फक्त काही मंडळांची नाही, तर ती हजारो शिराळकरांच्या श्रद्धेची आणि वर्षानुवर्षांच्या परंपरेची आहे. म्हणून चुकीचे व्हिडिओ असतील तर ते डिलीट करण्याची मागणी करणे योग्य आहे. पण त्याचबरोबर पुढच्या वर्षी अशी चूक होणार नाही याची जबाबदारी मंडळांनी घ्यायला हवी. चूक लपवायची नाही, पण चांगलंही दाखवायचं. कारण एका चुकीमुळे संपूर्ण शिराळ्याची ओळख चुकीची होऊ देऊ नका. तुम्हालाही वाटत असेल की शिराळ्याची चांगली बाजूही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.